सर्वसामान्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। बघा, सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। सोन्याच्या दरात अवघ्या 23 दिवसात 35,000ची तर चांदीच्या दरात तब्बल 85,000ची घसरण झाली आहे। गेल्या 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत मोठी घसरण झाल्याचं चित्र आहे। आताच पाहिलेल्या अपडेटनुसार सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो ग्राहकांनो, पहा, आजपासून सोन्याच्या दरामध्ये खूप मोठी घसरण बघायला मिळाली आहे। तुम्हाला माहीत असेल, गेल्या दिवसांपासून किंवा गेल्या महिन्यापासून सोन्याचे भाव गगनाला भिडत होते, परंतु आज मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे सोन्याचे भाव अचानक खाली घसरले आहे। बघा, आज सराफा दुकानामध्ये रांगाच रांगा सोनं खरेदी करण्यासाठी लागलेल्या सध्या बघायला मिळत आहे। कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यामध्ये आला आणि याच निर्णयामुळे आता सराफा बाजारामध्ये उलथापालथ झालेली आहे। आज नेमकं इतरे घसरण कशामुळे झाली आणि कशामुळे एवढ्या मोठ्या रांगा सध्या सराफा दुकानांमध्ये लागत आहे? बघा ग्राहकांनो, जर तुम्ही सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल किंवा सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आता म्हणावी लागणार आहे। बघा, सरकारच्या काही मोठ्या निर्णयामुळे बाजारपेठेमध्ये मोठी उलाढाल झाली असून सोन्याचे दर पूर्णपणे आता बदलल्याचं दिसून येत आहे। या बदलामुळे ग्राहकांना कमी किमतीमध्ये सोने खरेदी करण्याची संधी मिळाली असून सराफा बाजारामध्ये मोठी गर्दी आज बघायला मिळत आहे। तर मग ग्राहकांनो, नेमकं आजचे दर तरी काय आहे? 18 कॅरेट सोन्याचे दर काय आहे? 22 कॅरेट सोन्याचे दर काय आहे? आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहे? सर्व काही अपडेट आपण अगदी एका मिनिटामध्ये बघून घेणार आहोत। त्यामुळे आता सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे की दर आणि किती हजार रुपयांची घसरण आता सोन्यामध्ये झाली आहे हे सुद्धा पाहून घेणं आता महत्त्वाचं आहे। ग्राहकांनो, तुम्हाला माहीत असेल, गेल्या बऱ्याच दिवसापासून सोन्याचे भाव खूपच जास्त उच्चांक गाठीत होते, परंतु आता नेमका असा काही प्रकार घडला आहे ज्यामुळे की सोनं खूपच खाली आलं आहे। आता याचं कारण सुद्धा सांगण्यामध्ये येत आहे ते म्हणजे की तुम्हाला माहीत आहे, सध्या देशाबाहेर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, काही देश युद्धजन्य परिस्थितीवर आले आहे। यामुळेच आता त्यांनी त्यांचा सोन्याचा साठा विकायला सुरुवात केली आहे आणि तोही सोन्याचा साठा अगदी कमी दरामध्ये विकायला सुरुवात केली आहे। आता तो सोन्याचा साठा भारत सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आणि तोही अगदी स्वस्त दरामध्ये। त्यामुळे आता सोने आणि चांदीच्या दरामध्ये आपल्याला कमालीची घसरण बघायला मिळाली आहे। बघा, सध्याच्या ताज्या माहितीनुसार सोन्याच्या दरामध्ये इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी 2 मोठे बदल जाहीर झाले आहे। सकाळी जाहीर झालेले दर आणि आता संध्याकाळच्या सत्रात आलेले नवीन दर यामध्ये मोठी तफावत बघायला मिळाली आहे। सोन्याचे भाव अनपेक्षितपणे खाली आल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून दुकानांमध्ये पाय ठेवायला देखील जागा उरलेली नाही। बघा, आता लगन सराईसाठी दागिने घेणाऱ्यांची यामुळे मोठी आर्थिक बचत होणार आहे आणि यामुळे सध्या सराफा दुकानामध्ये खूपच गर्दी बघायला मिळत आहे। कारण की सोन्याचे दर प्रचंड प्रमाणामध्ये खाली आले आहे आणि या दरामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना बऱ्याच प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे। प्रत्येक नागरिक आता त्यांच्या ज्या काय त्यांना लागत आहे, दागिने लागत आहे किंवा 24 कॅरेट सोनं सुद्धा जरी लागत असेल, त्यामुळे देखील खूपच घसरण बघायला आता मिळाली आहे। तर मग ग्राहकांनो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याविषयी काही महत्त्वाचे करार झाल्यामुळे स्थानिक बाजारात ही मोठी घसरण पाहायला मिळत आहे। योग्य वेळी सोने खरेदी करणे नेहमी फायद्याचे ठरत असते, त्यामुळे सध्याचे कमी झालेले दर ग्राहकांना सुवर्ण संधी मानले जातात। अनेकांनी लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर सोने घेण्याचे नियोजन केले होते। बघा, त्यांच्यासाठी ही बातमी मोठी लॉटरीच आता ठरली आहे। आता दागिने खरेदी करताना ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी पैसे मोजावे लागणार आहे। लक्षामध्ये घ्या, आता सोन्यामध्ये नेमकं एवढी घसरण झाली की ते घसरण पाहून सर्व काही ग्राहक आता थक्कच होत आहे आणि ज्यांनी काही गुंतवणूक केली होती येथून मागे 1 ते 2 महिन्यांपूर्वी, ते आता अक्षरशः रडू लागले आहे किंवा त्यांना खूपच मोठा आता धक्का बसलेला आहे। कारण की बघा, गेल्या काही
काही महिन्यांपूर्वी त्यांनी महागड्या दरामध्ये सोनं खरेदी केलं, परंतु आजचे जे नवीन दर केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले ते दर या ठिकाणी खूपच कमी असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता ज्यांनी मागं सोने खरेदी केलं त्यांचं कसल्याही प्रकारे प्रॉफिट होणार नाही हे तर पक्का आहे. बघा, सराफा बाजारामध्ये सध्या 18 कॅरेट सोन्याचे दर काय आहे आणि 22 कॅरेट सोन्याचे दर काय आहे आणि 24 कॅरेट अशा तिन्ही प्रकारच्या सोन्याच्या दरात मोठी उलाढाल सध्या झाली आहे. सकाळी बाजार उघडल्यापासून सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने घट होत असल्याचं चित्र दिसून आलं आहे. ज्यांना शुद्ध सोन्याचे दागिने घडवायचे आहे त्यांच्यासाठी 24 कॅरेट 22 कॅरेट अतिशय महत्त्वाचे सोने आहे. सोन्याबाबतच नाही तर चांदीमध्ये देखील मोठी घसरण आता झाल्याची दिसून आली आहे. बघा, चांदीचे सुद्धा दागिने बनविण्याची ज्यांना काय इच्छा आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आता म्हणावी लागेल. तर मग ग्राहकांनो, आपण अगदी आता एका मिनिटामध्ये सोनं आणि चांदीचे ताजे दर बघणार आहोत. बघा, काही तज्ज्ञांच्या मते जागतिक स्तरावर डॉलरचे मूल्य बदलल्यामुळे आणि युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या मागणीवर झाल्यामुळे ही पडझड सध्या झाली आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यामध्ये आला असताना बाजारपेठेने मात्र उलट दिशा आता फिरवली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्याच्या भावामध्ये प्रतितोळा हजारो रुपयांची घट आता झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आणि लाखो रुपयांपर्यंत ही घसरण पोहोचू शकते. बघा, असा अंदाज आता तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यक्त करण्यामध्ये येत आहे. बघा, लाखो रुपयांची देखील आता घसरण सोन्यामध्ये होऊ शकते असा अंदाज मोठमोठ्या सोनारांनी किंवा तज्ज्ञांनी सुद्धा व्यक्त केला आहे. अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर कधी वाढतील आणि कधी कमी होतील याचा अंदाज घेणे कठीण असले तरी सध्याची स्थिती खरेदीदारांसाठी पोषक आहे. ज्यांचे वय आता लक्षामध्ये घ्या 70 ते 85 वरचं आहे. बघा, अशा अनुभवी सोनारांनी भविष्यातील वाटचालीबाबत काही महत्त्वाचे अंदाज वर्तवले आहे. सोन्याच्या किमतीमध्ये झालेली ही मोठी घसरण किती काळ टिकेल याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी दुकानांकडे आता घाव घेतल्याची आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, दुकानामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आज तुम्हाला गर्दी बघायला मिळणार आहे, कारण की सर्वसामान्य नागरिक सुद्धा आता सोने खरेदी करत आहे. बघा, सध्या सोन्याचे भाव ज्या पद्धतीने खाली आले आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी देखील आता सोने खरेदीकडे आपला मोर्चा वळवला आहे. बघा, शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे अनेकांनी आपला पैसा सोन्यामध्ये गुंतवण्यास सुरुवात केली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून याला प्राधान्य दिले जात आहे. आजच्या ताज्या दरांनुसार सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांच्या विक्रेतेत बघा मोठी वाढ झालेली आहे. कमी किमतीमध्ये सोने खरेदी करून भविष्यामध्ये चांगला नफा प्रॉफिट मिळवण्याचे हे सर्वांचे ध्येय असते. तर मग ग्राहकांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, ज्या ग्राहकांनी काही दिवसांपूर्वी चढ्या दराने सोने खरेदी केले होते त्यांना या घसरणीमुळे थोडा किंवा जास्त धक्का सुद्धा बसलेला आहे. मात्र नवीन खरेदीदारांसाठी हा काळ खरोखरच भाग्याचा ठरवणार आहे. ते आपल्या आवडीचे हार आणि इतर दागिने कमी बजेटमध्ये घडवून घेऊ शकतात. सोन्याच्या दरामधील ही मोठी उलथापालथ बाजारपेठेचे चैतन्य घेऊन आली आहे. प्रत्येकाला आता स्वतःच्या खिशाला पडवणाऱ्या किमतीमध्ये सोने उपलब्ध होणार आहे. बघा ग्राहकांनो, नेमकं आजचे सोन्याचे दर तरी काय आहे, 22 कॅरेट सोन्याचा दर नेमका काय आहे, त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर काय आहे हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपण बघा लक्षामध्ये घ्या, जे काय सोन्यामध्ये घसरण झाली बघा ती घसरण बघणार आहोत. नेमकं आता या ठिकाणी कॅरेटचे दर तरी काय असणार आहे हे सुद्धा पाहणं प्रत्येक ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी आता महत्त्वाचं झालं आहे. तर मग ग्राहकांनो, फक्त आता लक्षपूर्वक बघत चला. तर मग आता लक्षामध्ये घ्या ग्राहकांनो, चांदीच्या दरामध्ये झालेली हजारो रुपयांची घट नेमकं किती आहे हे पाहिले तर 1 ग्रॅम चांदी 227 रुपयाला, 10 ग्रॅम चांदी लक्षामध्ये घ्या 2750 रुपयाला
आणि 100 ग्रॅम चांदी 27,000 रुपयांच्या आसपास सध्या मिळत आहे. तर 1 किलो चांदीचा दर बघा, चांदीचा दर आपण बघत आहोत. 1 किलो जर काय तुम्हाला चांदी घ्यायची असेल तर मग 2,30,000 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहे. बघा, हा सध्याचा चांदीचा दर आहे. मग आता 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि या ठिकाणी 18 कॅरेट सोन्याचे दर काय आहे हे सुद्धा पाहून घेणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. बघा ग्राहकांनो, सोन्याच्या या सततच्या घसरणीमुळे सरकारनं सुद्धा आपली नजर यावर आता वळवली आहे. येणाऱ्या काही दिवसांसाठी हा काही नवीन धोरण जाहीर केले जात आहे किंवा जाणार आहे. बघा, या अंतर्गत झालेल्या महत्त्वाच्या निर्णयाचा थेट परिणाम तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक सराफा बाजारावर होताना दिसत आहे. सरकारने जो नवीन नियम लागू करायचं सुचवलेलं आहे त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सोनं खरेदी करणं आता त्यांचं स्वप्न जे काय उरलं होतं ते आता पूर्ण होताना सध्या दिसत आहे. अनेकांना वाटत होतं ही घसरण तात्पुरतीच आहे, परंतु वास्तव्य त्यापेक्षा खूपच वेगळं आहे. 2 मोठ्या देशांमधील युद्ध थांबवण्याचं नाव घेत नाहीये. बघा, हे युद्ध थांबतं आणि पुन्हा एकदा सुरुवात होते. जोपर्यंत ही स्थिती कायम आहे तोपर्यंत सोन्याचा पुरवठा बाजारामध्ये असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. आता ग्राहकांनो, महत्त्वाचे म्हणजे की दर बघा, तर सरकारने सांगितल्यानुसार 18 कॅरेट सोन्याचा दर जर पाहिला तर तो आज 13,700 रुपयांपर्यंत खाली आला असून 1 तोळ्याचा म्हणजे 10 ग्रामचा भाव 1,32,000 ते 33,000 रुपयांच्या आसपास सध्या बघायला मिळत आहे. ग्राहकांनो, 18 कॅरेट हे शुद्ध, आता लक्षामध्ये घ्या, हे सोनं कसल्याही प्रकारे शुद्ध नाही. परंतु ग्राहकांनो, महत्त्वाचं म्हणजे हे दागिने खूप जास्त टिकाऊ असतात, लवकर मोडत नाही हाताने सुद्धा 18 कॅरेट सोने. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, गेल्या काही तासामध्ये बघा सोन्याच्या किमतीमध्ये जी 1,000 रुपयांची तफावत बघायला मिळाली ती अनाकलनीय आहे. पण खरा सस्पेन्स बघा, आता लक्षामध्ये घ्या, खरी अपडेट तर या ठिकाणी पुढं आहे. येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये हा आकडा आणखीन खाली येणार का? 22 कॅरेट सोन्याचा दर जो आज बघा 14,700 रुपये ग्रॅम आणि 1,42,000 रुपये प्रति तोळा आहे. बघा, हे लक्षामध्ये घ्या, 22 कॅरेटचा दर पाहणं गरजेचं आहे. 1 तोळ्यासाठी तुम्हाला 1,42,000 रुपये मोजावे लागणार आहे. बघा, आता हा दर तो पुन्हा एकदा जुन्या दरांवर म्हणजेच की 1 लाखाच्या आतमध्ये स्थिर कधी. आता लक्षामध्ये घ्या ग्राहकांनो, तुम्हाला माहीत असेल ही घसरण गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या ठिकाणी झालेले नाही ग्राहकांनो. बघा, तर या ठिकाणी सोन्याचे दर नेमकं कमी कधी होते? 5 ते 6 वर्षापूर्वी सोनं 1 लाख रुपयांच्या देखील आतमध्ये होते. मग आता नेमकं हे सोनं पुन्हा एवढ्या खाली कधी येणार हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे. हा सुद्धा अंदाज आता मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून लावण्यामध्ये येत आहे. बघा, देशाच्या सर्वोच्च पातळीवरून सोन्याच्या या अनपेक्षित चढ उतारांबाबत बारीक लक्ष ठेवलं जात आहे. बघा, बाहेरच्या देशांना सुद्धा आता या ठिकाणी युद्धासाठी आधुनिक शस्त्रसामग्री हवी आहे. त्यासाठी त्यांना तातडीने रोख पैशांची गरज आहे, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या तिजोरीतील सोन्याचा साठा जगाच्या बाजारपेठेमध्ये विकायला काढला आहे. याचा भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम होईल याचं गुपित आता हळूहळू समोर येत असून सर्वसामान्य ग्राहकांना मात्र या निर्णयामुळे आणि हा सोन्याचा आणि चांदीचा साठा विकत घेतल्यामुळे मोठा दिलासा आता मिळत आहे. तर मग ग्राहकांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, सहसा युद्धाच्या परिस्थितीमध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे भाव वाढतात, पण यावेळी इतिहास पूर्णपणे वेगळा लिहिला जात आहे. ज्या गुंतवणूकदारांनी चढ्या भावाची अपेक्षा धरून सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक केली होती ते आता धास्तावले आहे, कारण बाजार आता पूर्णपणे खरेदीदारांच्या आणि ग्राहकांच्या खिशाला पडवणारा दिशेने आता झुकलेला दिसून येत आहे. जर तुम्ही घरामध्ये लग्न कार्यासाठी दागिने बनवायचे असतील तर ही गेल्या काही वर्षांमधील सर्वात मोठी संधी मानली जात आहे. बघा, तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये आज सोन्याचा नेमकं ताजा भाव तरी काय सुरू आहे हे पाहणं खरेदी करण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक 10-15 मिनिटाला दरांमध्ये मोठे बदल होत असल्यामुळे
खरेदीची नेमकी योग्य वेळ कोणती आहे आणि या ठिकाणी याबद्दल अनुभवी तज्ज्ञांनी एक विशिष्ट वेळ सुचवली आहे. ज्या वेळेला बाजार स्थिर असतो त्याच वेळी तुम्ही सोनं जर खरेदी केलं तर तुमचं खूप मोठं प्रॉफिट किंवा फायदा होऊ शकतो. आम्ही अशा सर्व जिल्ह्यांची यादी बघा आता लक्षामध्ये घ्या. सरकारने सांगितल्यानुसार या ठिकाणी जेवढे काय जिल्हे आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा या ठिकाणी संपूर्ण भारत देशामध्ये जेवढे काय राज्य आहे तेवढे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तेवढ्या ठिकाणी राज्यामध्ये याचा परिणाम या ठिकाणी घडून येत आहे आणि सोनं आता स्वस्त या ठिकाणी होत आहे. तर ग्राहकांनो आता या घसरणीनंतर बाजारामध्ये 24 कॅरेटचे दर तरी नेमकं काय आहे हे पाहून घेणं गरजेचं आहे. आता बघा यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1,56,000 रुपये इतका नोंदवण्यामध्ये आला आहे. बघा अत्यंत शुद्ध मानले जाणारे हे सोने आता गुंतवणुकीसाठी ग्राहकांची पहिली संपत्ती ठरत आहे. गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक शुद्धतेच्या दृष्टीने 24 कॅरेट सोन्याला सर्वाधिक पसंती देत असून या किमतीमध्ये त्यांना मोठा आर्थिक लाभ सुद्धा होत आहे. हो ग्राहकांनो, हे सोन्याचे दर खूपच खाली आल्याचं आता आपल्याला बघायला मिळत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की तर मग ग्राहकांनो आता एक मोठा प्रश्न मनामध्ये येत आहे सर्वांच्या, हे घसरण तात्पुरती आहे का आणखीन काही दिवस सुरूच राहणार आहे? बघा ग्राहकांनो, सरकारने या ठिकाणी जो काय निर्णय घेतला त्यामुळे ही परिस्थिती सध्या निर्माण झाल्याची बघायला मिळत आहे. आणि या ठिकाणी मोठमोठ्या तज्ज्ञांच्या मतानुसार सोन्यामधील ही घसरण काही काळ पण असू शकते आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन पण सोनं खाली येऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सराफा दुकानामध्ये जाऊन आजचे सोन्याचे ताजे दर विचारा, कारण की दर या ठिकाणी प्रत्येक मिनिटाला बदलत आहे. बघा आपला व्हिडिओ फक्त माहितीपर उद्देशासाठी बनविण्यामध्ये येत असतो. बघा जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तेही तुमच्या हिमतीवर तुम्हाला करावे लागेल, कारण त्यामध्ये रिस्क पण खूप असते, कारण की सोन्यामध्ये आणखीन पण घसरण होऊ शकते. आता बघा ग्राहकांनो, शेवटी सोन्याचे भाव उतरले हे येणाऱ्या लगनसराईच्या काळामध्ये सर्वांसाठीच मोठी भेट ठरली असून ग्राहकांनी याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. आजच्या दिवशी सोन्याचे दर कमी झाल्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये देखील हालचाली आता वाढल्या असून सोन्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सोन्याच्या दरासंदर्भात अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. धन्यवाद.